लाजा वाटत नाही लोकांना, लाजा दारू बिरू पितात. त्याचं मग तो उडवलं गेलंय. माझा एक मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे इंस्टाला. उदाहरण धर्म म्हणून तर नका बघा, चांगल्या स्थितीत बुरुज दिसेल. त्याच्यात काय दोघं केल्यांची तरबंदी खूप चांगली, बुरुज पण चांगला आहे. खूप खूप छान केलं गेलंय. आपण आज आलोय राजमाचीला. तर पहिला श्रीवर्धन आपला हा किल्ला झालेला आहे. तर दुसरा किल्ला आता आपल्याला मनोरंजन करायचं आहे. साधारण वरती भैरवनाथ मंदिर आहे ना, तिथून असा रस्ता येतो आणि हा जातो मनोरंजनकडं. त्याला आपण स्पेशल बघणार आहे. तर मित्रांनो, मी नेहमी सांगतो, गड किल्ल्यानं घाण कसं करायची ना, हे लोकांकडून शिकावं. तर तुम्हाला दिसतंय हे बघा, ड्रिंक्स केलेली आहे, काय केलेली, लाजा वाटत नाही लोकांना. एवढे भारी किल्ले आहेत ना, तरी वाट लावली लोकांनी. दिसतंय का? हे बघा कोणती वाटली, लाजा वाटत नाही लोकांना, लाजा. दारू बिरू पितात, भयानक काम येतं. येताना उचलतो मी, येताना उचलतो तिकडून. भयानक काम आहे. मित्रांनो, किल्ल्यांची अवस्था बघून थोडं मन दाटून आलं. कारण पूर्वजांनी बलिदान दिलं आणि काही विचित्र लोक इथं दारूच्या पार्ट्या करतात. तर मित्रांनो, राजमाची किल्ला. राजमाची किल्ला हा गिरदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगर रांगेतील राजमाची किल्ला टेकाच्या दृष्टीने अतिशय मध्यम समजला जातो. असला हा पहिला बुरुज दिसेल. हा दरवाजा डायरेक्ट अटॅक व्हायला नको, समोरून हे यायला नको, दारुगा, म्हणून हा पहिला बुरुज होता. थोडा नॉर्मल बुरुज झाला, त्याच्यामुळे हा दरवाजा सेफ आहे. दरवाजा आजही चांगला तुम्हाला दिसत असेल. आणि थोडा आतमध्ये आलो ना मित्रांनो, जशा त्या याला होत्या, आपण म्हणतो ना, जसं श्रीवर्धनला जसं आजूबाजू देवडे आहेत तसाच आहेत. हे सैनिकांचे मोठे मोठे हॉल तुम्हाला दिसत असेल दोघं साईडला, ते आजही चांगल्या स्थितीत आहेत. हा पण मनोरंजन किल्ला पण खूप छान वाटतं. पहिला दरवाजा पार केला ना, थोडं पुढे गेल्यावर आपण हे थोडाफार उद्ध्वस्त झालेल्या पायऱ्या दिसतात, तुम्हाला दिसत असतील. सर्वप्रथम आपण इकडे बघू. हा मगाशीच आपण एक्सप्लोर केलेला श्रीवर्धन किल्ला. हा पहिला बुरुज, दुसरा बुरुज, आणि हा तुम्हाला दिसत असेल हा एक तिसरा बुरुज. तर मित्रांनो, या दोन किल्ल्यांना बुरुज खूप होते. ही चांगली गोष्ट आहे. बुरुज आजही चांगल्या स्थितीत आहेत. थोडीफार युद्धात एवढी युद्ध झाली, थोडीफार पडझड होणारच आहे. अरे वा, इथून तो पूर्ण हे राजमाची गाव दिसतं. मनोरंजन किल्ल्यावर एक पाण्याचा टाका सर्वप्रथम मला दिसलं. पाणी स्वच्छ आहे, पिऊ शकता हे पाणी तुम्ही.
हे तुम्हाला दिसत असेल, पाणी पण आहे त्याच्यामध्ये. मग अशा पाण्याचा टाका पाहिला आपण. दुसरा टाका अतिशय सुंदर आहे, हे तुम्हाला दिसत असेल बघा. त्याला उतरायला पायऱ्या पण आहेत. हे टाका खूप सुंदर वाटलं मला इथे येऊन. दिसतंय, त्याला उतरायला पायऱ्या पण आहेत. छान वाटतंय. या किल्ल्यावर मला मगाशी बघा हे काटेदार वनस्पती दिसते का, कसले काटे तिला. मला पाया लागले जोरातले आ करते बघा, कसले काटे तिला. राव हे अजब. ह्याच्याकडे लक्षच नाही माझं. कसला पाणी साठवलं या किल्ल्यांवर. विशेष आहे एक गोष्ट बघून मला लय दुःख वाटतं. ही पाहिली, ही कलाकृती तोडलेली, याचं मुंडकं उडवलं गेलंय. माझा एक मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे इंस्टाला. निदान धर्म म्हणून तर नका बघा, पण एक कला म्हणून तरी बघा. हे असलं काय तोडू नका. ही कला आहे, हिचा गौरव करा, हिला पुरस्कार द्या. पण उगीच धर्मावर राग म्हणून असला कलाकृती तोडून इतिहास मिटत नाही कधी पण. जरी तुम्ही त्याची मान तोडली असेल ना, तरी खालचा इतिहास आहे ना हा जसा तसा आहे. बाकी समजून घ्यायचं. हे वाडे तोडले गेली, किती छान इतिहास असेल ना या किल्ल्यावर. पूर्वी वाडे असतील, घोडे असतील, मावळे असतील. आता काय राहिलं, शेवट माती झाली, दगड राहिली. काय राहिलं काय आता एवढं तोडलं. हे बघा ना, काय राहिलं नाही. या साईडला धान्य कोठार आहे दिसत असेल मित्रांनो. असं धान्य कोठार दिसेल. खूप छान वाटते इथे येऊन. हे पहा, असं धान्य कोठार विसापूरला पण आहे. वरचं छप्पर गेलेले कौलारू असतील बहुतेक वरून. मित्रांनो, राजवाजी किल्ल्यावर 2 बालेकिल्ले आहेत. एक श्रीवर्धन आणि एक मनोरंजन. मनोरंजनवर गडावर आपण मुबलक पाण्याच्या टाक्या आणि सुंदरसं धान्य कोठार पाहिलं. मित्रांनो, तुम्हाला मगाशी मी बरेच पाण्याच्या टाक्या दाखवल्या मनोरंजन गडावर. अजून पाण्याच्या टाक्या आहेत, तुम्हाला दिसत असतील. हे पाण्याच्या टाकी, हे पाणी टाकी, हे दोघं बुंजल्या गेलेले आहेत. तर यांची सफाई करणं गरजेचं. माझा व्हिडिओ झाला. दुसरा मनोरंजन किल्ला पण झाला. सकाळी 4:30 वाजेपासून आलो होतो तिकडे. तो श्रीवर्धन पण झाला, आता मनोरंजन पण झाला. मग आता ऊन पण वाढायला लागलेलं, उन्हाळा आहे. घेतो तुमचा निरोप. जय शिवराय. आणि माझी इंस्टा ID आहे गतीश पाटील, फेसबुक आहे, फॉलो करा. तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि एक मराठी माणसाला सपोर्ट करा. पुढे जाण्यासाठी चान्स द्या. जय शिवराय.